देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधरला पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अमित शहांचा धुरंधर असा उल्लेख। डोवालांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला, फडणवीसांचं विधान। मोदींनी माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज, मोदींच्या त्या व्हिडिओवर उद्धव ठाकरेंचा प्रहार। तर मोदी शहा असंतोषाचे जनक असल्याचाही टोला। जेनझीला नेमकं काय हवं हे समजून घ्यायला हवं, मोदींनी मुलांपेक्षा त्यांच्या लोकांना सल्ला द्यावा। मोदींच्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा टोला। तर लाठीचार्जचे आदेश देणारे माफी कधी मागणार, राज यांचा सवाल। मुलांनी तुमच्याकडे कधी माफीची मागणी केलीच नाही, माफ केलं म्हणणं एक प्रकारची शरणागती। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरून राऊतांचा घणाघात। जेनझीच्या आंदोलनामुळे मोदींची झोप उडाली, रात्री अपरात्री ते व्हिडिओ टाकतात। सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा टोला। तर माफ केलं म्हणण्यापेक्षा आधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असा देखील सल्ला। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट बघायचे, तर राज ठाकरेंकडून फिंगरप्रिंट विधानाचा समाचार। असा शिक्षण मंत्री असल्यावर मुलांचा पारा वाढणारच, ठाकरेंचा खोचक टोला। ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जमिनीला मोठ्या भेगा, त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला भूस्खलनाचा धोका। सततच्या पावसामुळे दगडमाती थेट वस्तीमध्ये। केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, एलपीजी सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, घरगुती ग्राहकांना मात्र झळ कायम।